विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. याच्या आधी युनिट नंबर 1वर पूर्ण मोठा व्हिडिओ आपण अपलोड केला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण व्हिडिओ टाकणार आहोत. त्याचा पहिला पार्ट जो आहे म्हणजे युनिट नंबर 2 रिसर्च ॲप्टिट्यूड, त्याचा पहिला पार्ट आपण ऑलरेडी 3 दिवसापूर्वी अपलोड केलेला आहे. ज्या पार्टमध्ये आपण संशोधन अभिरुची याचा अर्थ आपण बघितला, संशोधनाचे विविध प्रकार बघितले, संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघितलं. त्यानंतर संशोधनातील प्रत्यक्षवाद आणि उत्तर प्रत्यक्षवाद या संकल्पना सविस्तर अशा बघितल्या होत्या. आता ह्याच प्रकरणामधला म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूडमधलाच दुसरा व्हिडिओ आपण शूट करत आहोत आणि तो पब्लिश आज करत आहोत. तर ह्या युनिटमध्ये ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत संशोधनाची व्याख्या, जी ऑलरेडी आपण पहिल्या युनिटमध्ये घेतलेलीच आहे, म्हणजे पहिल्या पार्टमध्ये ती पुन्हा रिपीट करूयात. दुसरा पॉईंट आहे त्याच्यामध्ये संशोधनाच्या पद्धती म्हणजे मेथड ऑफ रिसर्च, आणि तिसरा आहे संशोधनाच्या पायऱ्या. तर हे आपण सविस्तर बघणार आहोत. माझा फोकस हा कन्सेप्टवर आहे. कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर वेगवेगळे उदाहरणं जे आहेत किंवा क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला इझिली येऊ शकतील, म्हणून कन्सेप्ट क्लिअर करण्यावर माझा फोकस आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूयात. बघा, संशोधनाच्या पद्धती मेथड ऑफ रिसर्च. आपल्या स्क्रीनवर एक इमेज दिसत आहे. एक विद्यार्थी आहे जो विचार करतोय. विचार कसला तर त्याला संशोधन करायचं आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये समस्या आहे, संशोधनाची उद्दिष्टे आहे, माहिती आहे आणि ते कसं करायचं आहे त्याचा विचार तो करत आहे. आता संशोधनाची व्याख्या थोडक्यात आपण बघूया. आपल्या स्क्रीनवर सुद्धा ती दिलेली आहे. तर बघा, संशोधन म्हणजे एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी शास्त्रीय आणि पद्धतशीर रीतीने माहिती संकलित करणे, तिचे विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढणे हे संशोधन होय. पुन्हा एकदा रिपीट करतो. संशोधन म्हणजे काय तर एखाद्या समस्येचं निराकरण करणं. आता आपण समाजामध्ये राहतो, समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत, अनेक समस्या आहेत. मग त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी काय केलं जातं, माहिती गोळा केली जाते, त्याचं विश्लेषण केलं जातं आणि निष्कर्ष काढला जातं. ही एक साईडची व्याख्या. त्याच पद्धतीने संशोधन म्हणजे असंही आहे की एखादं नवीन ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि त्याच्यासाठी शास्त्रीय पद्धतीने पुन्हा माहिती संकलित करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्याचे निष्कर्ष काढणं, याला देखील आपण संशोधन असं म्हणत असतो. आता संशोधनाच्या पद्धती कुठल्या आहेत ते आपण थोडक्यात बघूयात. बघा, आपल्या स्क्रीनवर डायग्राम काढलेली आहे मी. संशोधनाच्या पद्धती मेथड ऑफ रिसर्च. तर याच्यामध्ये पहिली मेथड आपल्याला दिसते एक्सपेरिमेंटल मेथड म्हणजे प्रायोगिक संशोधन पद्धती. दुसरं आहे डिस्क्रिप्टिव्ह मेथड म्हणजे वर्णनात्मक संशोधन पद्धती. तिसरं आहे हिस्टॉरिकल मेथड म्हणजे ऐतिहासिक संशोधन पद्धती. चौथं आहे क्वालिटेटिव्ह मेथड म्हणजेच गुणात्मक संशोधन. आणि पाचवं आहे क्वांटिटेटिव्ह मेथड म्हणजे परिमाणात्मक संशोधन पद्धती. आता हे वरच्यावर आपण प्रकार बघत आहोत. आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, तर एक एक पॉईंट आपण बघूयात. पहिलं आहे प्रायोगिक संशोधन पद्धती म्हणजेच एक्सपेरिमेंटल मेथड. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे की एक विद्यार्थी जो संशोधक आहे, रिसर्चर आहे, तो प्रयोगशाळेमध्ये काहीतरी प्रयोग करतो आहे. त्याच्या समोर ज्या बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला काही लिक्विड फॉर्ममध्ये पदार्थ दिसत आहे आणि तो काहीतरी संशोधन करतो आहे. आता प्रायोगिक संशोधन म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये काय की काहीतरी एक्सपेरिमेंट केला जातो. आता त्याची व्याख्या काय आहे ते बघूयात. या पद्धतीमध्ये संशोधक नियंत्रित परिस्थितीमध्ये एखाद्या चलामध्ये म्हणजे व्हेरिएबलमध्ये बदल करून त्याचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम तपासतो. या पद्धतीद्वारे कारण आणि परिणाम संबंध म्हणजे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप शोधली जाते. ओके, दुसऱ्या याच्यामध्ये आहे की एखाद्या गोष्टीत बदल करून त्याचा दुसऱ्या गोष्टीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणारी संशोधन पद्धती म्हणजे प्रायोगिक संशोधन पद्धती होय. ओके, आता थोडक्यात या ठिकाणी आपण बघूयात की सर्व गोष्टी त्याच्या समोर आहेत. मग एखाद्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर काय परिणाम होतो हे तो चेक करतोय. म्हणजे हे काय करतो, एक्सपेरिमेंट करतोय. हे तो प्रयोगातून दाखवत आहे आणि हे शोधण्यासाठी काय त्याचा परिणाम होतोय त्या चलांमध्ये
तर हे बदल चेक करण्यासाठी ही एक्सपेरिमेंटल मेथड म्हणजेच प्रायोगिक संशोधन जे आहे ते वापरलं जातं किंवा ती मेथड वापरली जाते. याचं सोपं उदाहरण आपल्या कोविडच्या काळामधलं आहे. बघा, कोविड-19 अख्ख्या जगामध्ये त्याचा धुमाकूळ घातला होता. मात्र ह्या रोगावर उपाय काय शोधला पाहिजे याचं अनेक प्रयोगशाळेमध्ये विविध डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ जे आहे ते लस शोधण्याचा प्रयत्न करत होते. मग ही लस शोधणे हे सुद्धा एक प्रायोगिक संशोधन किंवा एक्सपेरिमेंटल मेथडचंच उदाहरण आहे. बघा, याच्यामध्ये एक्झाम्पल पुन्हा दुसरं आहे की एखाद्या कारणामुळे कोणता परिणाम होतो हे शोधणं म्हणजेच काय आहे तर एक्सपेरिमेंटल मेथड आहे. ओके, आता तुमच्या स्क्रीनवर दिसतंय की एका याच्यामध्ये ट्रॅडिशनल टीचिंग आहे आणि एका स्क्रीनमध्ये एका इमेजमध्ये स्मार्ट टीचिंग आहे. ओके, आता उदाहरण काय आहे तर बघा, ट्रॅडिशनल एज्युकेशनमध्ये सुद्धा शिक्षण चालू आहे आणि स्मार्ट टीचिंगमध्ये सुद्धा शिक्षण चालू आहे. मात्र एका वर्गातील विद्यार्थ्यांना नवीन अध्यापन पद्धतीने शिकवलं आणि दुसऱ्या वर्गाला जुन्याच पद्धतीने शिकवलं. त्याच्यानंतर दोन्ही वर्षांच्या गुणांची तुलना करून नवीन पद्धतीचा परिणाम तपासला. ओके, आता जुन्या ट्रॅडिशनल मेथडमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे आणि नवीन मेथडमध्ये सुद्धा शिकवलं जात आहे आणि नंतर ह्या दोघांचे गुणांची तुलना म्हणजे त्यांचे मार्क्स जे आहे त्यांचे कंपॅरिझन केलेलं आहे आणि निष्कर्ष काय निघाला आहे तर नवीन अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे गुण वाढले का हे समजते. ओके, आता ऑब्वियसली वाढू शकतात कारण आता डोळ्यांना दिसणारे जे वेगवेगळे चित्र आहेत, पिक्चर जे आहे, डायग्राम जे आहेत, ह्या सगळ्या स्क्रीनवर मुलांना दिसत आहे आणि ट्रॅडिशनल मेथडमध्ये तीच जुनी मेथड जी टीचर हाताने लिहित आहे तर ती विद्यार्थ्यांना कदाचित बोरिंग वाटू शकते. आणि स्मार्ट टीचिंगमध्ये स्मार्ट बोर्डवर ऑडिओ व्हिज्युलायझेशनच्या द्वारे विद्यार्थ्यांना ते जास्त समजू शकतं. म्हणून त्यांच्या गुणांची तुलना जर केली तर स्मार्ट टीचिंगमध्ये जास्त मार्क्स मिळताना आपल्याला दिसत आहे. ओके, तर इथे काय केलेलं आहे आपण परिणाम शोधला. कसला परिणाम शोधला की ऑनलाईन टीचिंग आणि ऑफलाईन टीचिंगमध्ये काय फरक आहे आणि कशामध्ये जास्त मार्क्स मिळत आहे. ओके, तर एखाद्या कारणामुळे कोणता परिणाम होतो म्हणजे आपण बदल केला. कशामध्ये बदल केला तर टीचिंग मेथडमध्ये. ओके, मग त्याचा परिणाम काय झाला ते आपण शोधलेलं आहे. तर हे उदाहरण झालं एक्सपेरिमेंटल मेथडचं. दुसरी मेथड आहे आपली वर्णनात्मक संशोधन पद्धती म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मेथड. आता डिस्क्रिप्टिव्ह त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे की या पद्धतीमध्ये कोणत्याही परिस्थितीचे, व्यक्तीचे किंवा घटनेचे जसे आहे तसे वर्णन केले जाते. ओके, याच्यामध्ये काहीच नाही की जी घटना आहे, जी परिस्थिती आहे, जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं, त्या घटनेचं, त्या परिस्थितीचं जसं आहे तसं वर्णन केलं जातं. यामध्ये चलामध्ये कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. ओके, आता याचे उदाहरणं आपण बघूया. बघा, तर वर्णनात्मक संशोधन पद्धती म्हणजे काय की एखादी घटना आहे, काहीतरी तथ्य आहे, काहीतरी गृहीतके आहे, ते जशाला तसं मांडणं किंवा ते ॲक्सेप्ट करणं याला वर्णनात्मक संशोधन असं म्हणतात. त्याचे उदाहरणं बघा की विद्यार्थ्यांच्या अभ्यासांच्या सवयीचे वर्णन करणं. विद्यार्थी जे अभ्यास करत आहे त्या अभ्यासाची सवय यांचा अभ्यास करणं किंवा शाळेमध्ये मिळणाऱ्या काय काय सुविधा आहेत. आता ज्या सुविधा आहेत ते दिसत आहेत तर त्याच्यावर फक्त वर्णन करायचं आहे, ते लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर एखाद्या गावातील लोकसंख्येची माहिती, कोणते लोक आहेत, कोणत्या समाजाचे आहेत, किती आहेत, त्यांची मुलं काय करतात, त्यांचं इन्कम किती आहे, साक्षरतेचं प्रमाण किती आहे, हे सगळं शोधणं हे झालं वर्णनात्मक संशोधन पद्धती. ओके, आता त्याचा उद्देश काय असतो तर एखाद्या घटनेचं किंवा परिस्थितीचं अचूक नियंत्रण करणं हे वर्णनात्मक संशोधन पद्धतीचं काम असतं. आता वर्णनात्मक संशोधन पद्धतीची उदाहरणं बघा, एखादा सर्वे आपण घेतला, कसला, मोबाईल वापराचं सर्वेक्षण. तर विद्यार्थी जे आहे ते किती वेळ मोबाईल वापरतात, आता याचा परिणाम काय होतो ते आपल्याला बघायचं आहे. परिणामापेक्षा किती % विद्यार्थी मोबाईल वापरतात तर बघा या ठिकाणी 15% आहे, 30% आहे, 35% आहे, 20% आहे. हे विद्यार्थ्यांचं आपण सर्वे केला आणि तो जशाला तसा जे काही रिझल्ट आलेला आहे तो आपण मांडला. म्हणजे हे झालं वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह संशोधन. त्याच्यानंतर बघा की एक महाविद्यालय आहे आणि महाविद्यालयामध्ये येणारे विद्यार्थी जे आहे ते कोणत्या माध्यमातून येतात, म्हणजे पायी येतात की सायकलवर येतात
की गाडीवर येतात का बसमध्ये येतात. तर याचा सर्वे आपण केला आणि मग आपण सर्वे केल्यानंतर आपल्याला माहिती मिळाली की बसने येणारे 120 विद्यार्थी आहे, सायकलने येणारे 80 आहेत, दुचाकीने येणारे 60 आहेत, पायी येणारे 40 आहे. तर असे 300 विद्यार्थ्यांचं आपण सर्वेक्षण केलं. म्हणजे जी आकडेवारी आपण सर्वेच्या माध्यमातून घेतलेली आहे ती ॲज इट इज मांडणं, याला म्हणतात वर्णनात्मक. पुन्हा ग्रंथालयाचा वापराचा अभ्यास आपण एका एक्झाम्पलमध्ये बघतोय. तर किती विद्यार्थी ग्रंथालयाचा वापर करतात आणि किती तास करतात. मग आता याच्यामध्ये आपण पुन्हा प्रश्नावली भरून घेतली. दररोज वापर करणारे 50 विद्यार्थी आहे, आठवड्यातून 2-3 वेळा अभ्यास करणारे 90 विद्यार्थी आहे, आठवड्यातून 1 वेळा जाणारे 60 विद्यार्थी आहे. असे वेगवेगळ्या प्रकारे आपण सर्वे केला आणि त्याची माहिती गोळा केली. आता पुन्हा एक शेतकऱ्याचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. म्हणजे ह्या सगळ्या उदाहरणातून उद्देश एकच आहे की तुम्हाला तो प्रकार जो आहे संशोधनाचा, ती पद्धत जी आहे संशोधनाची ती समजली पाहिजे. आता एक शेतकरी आहे, तो शेतकरी कोणकोणत्या पिकांचं पीक घेतो हे आपल्याला बघायचं आहे. मग त्यांनी कांद्याचं पीक घेणारे 40 शेतकरी आहेत, गव्हाचं पीक घेणारे 35 शेतकरी आहे, मक्याचं पीक घेणारे 30 शेतकरी आहेत, द्राक्षाचं पीक घेणारे 25 शेतकरी आहे. तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला सगळी जी परिस्थिती आहे ती वर्णन करता येते. तिसरं आहे ऐतिहासिक संशोधन पद्धती किंवा हिस्टॉरिकल मेथड. आता याच्या नावामध्ये सुद्धा त्याचा अर्थ जो आहे तो दडलेला आहे. याच्यामध्ये काय सांगता येईल, तर या पद्धतीमध्ये भूतकाळामधील घटना, कागदपत्र, अहवाल, पत्रव्यवहार आणि इतर ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढले जातात. ओके, आता याचा उद्देश काय, तर भूतकाळ समजून घेऊन वर्तमान परिस्थितीचे स्पष्टीकरण करणे आणि भविष्यासाठी दिशा मिळवणे हे याचं काम आहे. ओके, आता त्याचे एक्झाम्पल काय आहेत ते बघूया. बघा, या ठिकाणी एक विद्यार्थी अभ्यास करतोय आणि विषय काय आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले कसे जिंकले, म्हणजे त्यावेळेची परिस्थिती कशी होती, तर त्याचं वर्णनात्मक संशोधन जो आहे किंवा हिस्टॉरिकल रिसर्च जो आहे तो हिस्ट्री शोधतोय, तो इतिहास शोधतोय, इतिहासाचा तो मागोवा घेतोय. ओके, तर याच्यासाठी त्याने वेगवेगळे पुस्तकं, संशोधनाच्या नोंदी आहेत. ओके, किल्ल्यांची माहिती आहे, काही बखरी आहेत, त्याच्यानंतर असे शिवचरित्र आहे आणि बरीच अशी माहिती जो आहे तो गोळा करतोय. म्हणजे काय, ही सगळी इतिहासाची पानं तो चाळतोय आणि त्याच्यामधून आत्ता समाजासाठी काय महत्त्वाचं आहे आणि त्याचा निष्कर्ष कसा काढता येऊ शकतो, कसा संबंध भविष्याशी जोडला जाऊ शकतो, तर याचं काम जो आहे तो संशोधक करत आहे. तर ह्या गोष्टीमध्ये हिस्टॉरिकल रिसर्च जो आहे तो बघायला आपल्याला मिळतो. पुन्हा एक एक्झाम्पल आहे, उदाहरण काय आहे, तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा अभ्यास. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनकार्य कसं होतं, तर हे बघण्यासाठी आपल्याला पुन्हा जुने दस्तऐवज जे आहे, ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं सर्व जीवनक्रम जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल. काही हँडरिटन नोट्स ज्या आहेत, ज्या बाबासाहेबांनी किंवा इतर काही लोकांनी बाबासाहेबांबद्दल लिहिल्या असतील, तर त्या नोंदी आपल्याला बघाव्या लागतील. भारतीय राज्यघटना तीही आपल्याला वाचावं लागेल की त्यांनी कसं कॉन्ट्रिब्युशन या कॉन्स्टिट्यूशन निर्मितीमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून इतर काही बाबासाहेबांची भाषणं असतील, काही कार्यक्रम असतील, काही सत्याग्रह असतील, काही चळवळं असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे, लेखाजोखा जो आहे तो आपल्याला घ्यावा लागतो. इतिहासाचा जो मागोवा आहे तो आपल्याला घ्यावा लागतो आणि त्या पद्धतीने त्याचा संदर्भ आपल्याला भविष्याशी जोडावा लागतो. ओके, तर हा सगळा हिस्टॉरिकल रिसर्चचा पार्ट आहे किंवा ऐतिहासिक संशोधनाचा पार्ट आहे. चौथी मेथड आहे किंवा चौथी पद्धत आहे गुणात्मक संशोधन पद्धती, म्हणजे क्वालिटेटिव्ह मेथड. पुन्हा याच्यामध्ये काय आहे त्याचं, तर या पद्धतीमध्ये संख्यात्मक माहितीऐवजी अनुभव, मतं, भावना, निरीक्षणं आणि मुलाखती यांच्या आधारे माहिती संकलित केली जाते. म्हणजे याच्यामध्ये स्ट्रेंथ कुठे नाही, याच्यामध्ये आकडेवारी कुठे नाही, तर याच्यामध्ये काय आहे की अनुभव, लोकांचे काय अनुभव आहेत, लोकांची भावना काय आहेत, लोकांची मतं काय आहे, लोकांचे ऑब्झर्वेशन काय आहे, तर हे सगळं मुलाखती किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जमा करणं आणि त्याचं विश्लेषण करणं, तर हे क्वालिटेटिव्ह मेथडमध्ये येत असतं. याचा उद्देश काय आहे, तर मानवाचा अनुभव, त्याचं वर्तन आणि सामाजिक वास्तव यांचा सखोल अभ्यास करणे हे ह्या गुणात्मक संशोधन पद्धतीचा उद्देश आहे.
एक्झाम्पल बघा, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी दृष्टिकोन जाणून घेणं. आता विद्यार्थी अभ्यास कसा करतो, त्याच्या डोक्यामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचा अभ्यास करणं. ओके, मग हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे गेलो, त्यांचा सर्वे केला, त्याची मुलाखत घेतली, त्याच्याकडून माहिती मिळवली आणि समजून घेतलं की याचा दृष्टिकोन कसा आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे बघा, ग्रामीण भागातील महिला आपल्याला त्या इमेजमध्ये दिसत आहे आणि त्या बचत गटांचा अनुभव जो आहे तो एकमेकांना शेअर करताय. मग याच्यामध्ये काय झालं की गट चर्चेद्वारे त्यांचे अनुभव जे आहेत की तुम्ही किती पैशांचं लोन काढलं, त्या पैशांचं काय केलं, त्याच्यामधून किती फायदा झाला, त्याचे रिपेमेंट कसं झालं, तर हे सगळं चर्चा जी आहे ती चर्चा समजून घेतली, त्यांचा अनुभव समजून घेतला आणि तो आपल्या संशोधनात मांडला. तर हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर नेत्यांची भाषणं आहेत बघा. मी डायरेक्ट पुढचं एक्झाम्पल घेतो की सामाजिक चळवळींच्या बाबतीत नेत्यांचा विचार काय आहे. तर मग आता वेगवेगळे नेते आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत, तर त्या नेत्यांची भाषणं जी आहे ती आपण बघितली, ती आपण लिहिली, ती आपण वाचली, त्यांचे लेख, त्यांचे पत्र, या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो आपण एकंदरीत केला आणि समजून घेतला. तर याच्यामध्ये काय की गुणात्मक संशोधन पद्धतीचा उपयोग जो आहे हा सामाजिक, शैक्षणिक, मानसशास्त्रीय आणि व्यवस्थापन विषयामध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत असतो. ओके, आता पाचवा प्रकार जो आहे तो आहे परिमाणात्मक संशोधन, म्हणजेच क्वांटिटेटिव्ह. आता याच्या नावातच याचा अर्थ आहे. क्वांटिटी म्हणजे काय, तर याच्यामध्ये संख्याशी संबंधित गोष्ट आहे, याच्यामध्ये आकडेवारी आहे, याच्यामध्ये फिक्स काही गोष्टी आहेत, याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत. ओके, तर याच्यामध्ये बघा, याची व्याख्या अशी दिलेली आहे की या पद्धतीमध्ये संख्यात्मक माहितीचे संकलन करून सांख्यिकीय तंत्राच्या साहाय्याने, म्हणजे स्टॅटिस्टिकल टूल जे आहेत ते टूल्स वापरून आपण काय केलं जातं, विश्लेषण केलं जातं. उद्देश काय आहे, तर वस्तुनिष्ठ मोजमाप करणे, म्हणजे जी गोष्ट सत्य आहे, जी आपल्याला दिसते ॲक्च्युली त्याचाच, म्हणजे फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत त्याच आपण मांडणे आणि त्याचे मोजमाप करणे. त्याच्यानंतर आहे चलामधील संबंध तपासणे, म्हणजे जे व्हेरिएबल्स आहे त्या व्हेरिएबल्समधला संबंध तपासणे हे देखील याच्यामध्ये बघितलं जातं आणि शेवटी त्याचा निष्कर्ष जो आहे तो काढला जातो. एक्झाम्पल बघूया की पहिलं एक्झाम्पल आहे विद्यार्थ्यांच्या गुणांचा अभ्यास. आता 100 विद्यार्थी आपण या ठिकाणी घेतले, त्यांची माहिती गोळा केली, त्यांची सरासरी आपण त्यांचं ॲव्हरेज मार्क्स जे आहेत ते काढलं. आता गुणांची श्रेणी म्हणजे ग्रेड 90 ते 100 मार्क्स मिळवणारे 18 विद्यार्थी आहेत, 80 ते 90 मार्क मिळवणारे 25 विद्यार्थी आहे, 70 ते 80% मार्क्स मिळवणारे 30 विद्यार्थी आहे, 60 ते 70 मार्क्स मिळवणारे 17 विद्यार्थी आहेत आणि 50 ते 60 मार्क्स मिळवणारे 10 विद्यार्थी आहे. असं हे 100 विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन आहे आणि यांचे सगळ्यांचं जर आपण ॲव्हरेज काढलं तर 77.2, म्हणजे हे सगळं स्पेसिफिक आकडेवारीमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. याच्यामध्ये आपण अंदाजे काहीही मांडत नाही आहेत, म्हणून हे क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक जे आहे ते संशोधन आहे. दुसरं एक एक्झाम्पल आहे की ऑनलाईन खरेदीचं प्रमाण, म्हणजे एका शहरामधील 500 लोक आपण घेतलं आहे आणि महिन्यामध्ये हे लोक किती वेळा ऑनलाईन खरेदी करतात याचा आपण अंदाजा घेण्याचा प्रयत्न करतात. मग एक वेळा फक्त ऑनलाईन शॉपिंग करणारे लोक किती आहेत, तर ते आहे 120. त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा ऑनलाईन शॉपिंग करणारे लोक आहेत 200. 4 ते 5 वेळा शॉपिंग करणारे लोक आहेत 120 आणि 5पेक्षा जास्त वेळा शॉपिंग करणारे लोक आहेत 60. असं 500 लोकांचं आपण डिस्ट्रीब्युशन केलं, याच्यामध्ये त्यांची माहिती गोळा केली आणि त्यांचं जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आपण या ठिकाणी मांडलेली आहे. टक्केवारीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसते. तर ह्या पद्धतीने ज्या गोष्टी फॅक्च्युअल आहेत, ज्या संख्यात मोजता येतात, तर ते आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आता दुसरा पॉईंट जो आहे तो आहे महत्त्वाचा, संशोधनाच्या पायऱ्या म्हणजे स्टेप ऑफ रिसर्च. कुठलाही संशोधन, कुठलाही रिसर्च आपल्याला जर हाती घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही पायऱ्या आहेत. ओके, तर ह्या पायऱ्या तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. पहिले आपण 1 बाय 1 बघूयात, त्याच्यानंतर आपण त्या डिटेलमध्ये त्याची माहिती घेऊयात. बघा, पहिलं आहे सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, म्हणजे समस्येची निवड. सेकंड आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, म्हणजे साहित्य समीक्षा किंवा पूर्वग्रह जे आहेत किंवा जे आधीच संशोधन झालेलं आहे तर असे संशोधन साहित्याचा आढावा. त्याच्यानंतर आहे फॉर्म्युलेटिंग
फॉर्म्युलेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट निश्चिती. नेक्स्ट आहे रिसर्च डिझाईन म्हणजे संशोधनाची रचना. त्याच्यानंतर आहे डाटा कलेक्शन म्हणजे माहितीचे संकलन. नेक्स्ट आहे डाटा क्लासिफिकेशन अँड ॲनालिसिस माहितीचे वर्गीकरण आणि विश्लेषण. त्याच्यानंतर आहे कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष काढणं आणि सगळ्यात शेवटी आहे रिपोर्ट रायटिंग. तर ह्या पद्धतीने संशोधनाच्या या पायऱ्या आहेत. ओके, आता आपण एक एक बघूयात. बघा की नेमका काय अभ्यास करायचा आहे. ओके, हे ठरवण्याची प्रक्रियाच म्हणजे काय आहे की सिलेक्शन ऑफ प्रॉब्लेम किंवा समस्याची निवड ही आहे. ओके, आता तुमच्या स्क्रीनवर एक विद्यार्थी दिसतोय ज्याला 2 पार्टमध्ये आपण डिवाईड केलेला आहे. एका ठिकाणी तो मोबाईल बघतोय आणि एका ठिकाणी तो अभ्यास करतोय. ओके, मग प्रॉब्लेम काय आहे, समस्या काय आहे की मोबाईलचा अतिवापर ही समस्या आहे. ओके, मग ही समस्या आयडेंटिफाय कशी झाली तर समाजामध्ये आपण राहतो, ऑब्झर्वेशन आपण करत असतो. त्या ऑब्झर्वेशनमधूनच आपल्याला काय होतं की ही समस्या दिसते आणि त्या समस्येवर आपण काम करावं, त्याला सोल्युशन द्यावं असं आपल्याला वाटतं. ओके, मग आपण ते काय करतो, समस्या निवडत असतो किंवा आयडेंटिफाय करत असतो किंवा सिलेक्शन करत असतो त्या प्रॉब्लेमचं. ओके, बघा या ठिकाणी 3 स्टेप मी पहिले घेतो. एक आहे समस्या निवड जो आपण ऑलरेडी त्याच्यावर चर्चा केलेली आहे. दुसरा आहे साहित्य समीक्षा म्हणजे संशोधन करण्यासाठी तुम्ही जो टॉपिक घेतलेला आहे, तुम्ही जी समस्या घेतलेली आहे त्या समस्येशी संबंधित कोणी काही पब्लिकेशनमध्ये काही दिलेलं आहे का किंवा न्यूजपेपरमध्ये काही आर्टिकल दिलेलं आहे, कोणाचं त्याच्यावर पुस्तक आहे का, कोणाचा काही लेख आहे का किंवा कोणाचे काही यूट्यूबचे व्हिडिओ आहेत का. तर हे सगळं बघणं आणि त्याचा संदर्भ आपल्या संशोधनाशी लावणं आणि 2 गोष्टींमध्ये फरक दाखवणं की हे संशोधन वेगळं आहे आणि आपण जे संशोधन करणार आहोत हे याच्यापेक्षा वेगळं आहे. ओके, तर याच्यासाठी संशोधन साहित्याचा आढावा जो आहे तो घेतला जातो. म्हणून तो हा 2 नंबरचा पॉईंट जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. ओके, आता आपण प्रॉब्लेम सिलेक्ट केलेला आहे, आयडेंटिफाय केलेला आहे, त्याच्याशी संदर्भात त्याच्याशी संबंधित संशोधन साहित्य शोधलं आहे. आता संशोधन साहित्य शोधल्यानंतर आपण काय करतो की आपले ऑब्जेक्टिव्ह जे आहे आपल्या रिसर्चचे म्हणजे माझ्या टॉपिकशी संबंधित रिसर्चचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते मी फायनल करतो, ते मी निश्चित करतो, ज्याच्यामधून माझे हायपोथेसिस जे आहे ते तयार होतील आणि माझे उद्दिष्ट जे आहे ते सुद्धा तयार होतील. म्हणून 3rd पॉईंटसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे संशोधनाची रचना. मग संशोधनाची रचना किंवा रिसर्च डिझाईन त्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये संशोधनाची पद्धत आपण कुठली वापरणार आहोत याच्या आधीच म्हणजे पहिल्या पॉईंटमध्येच आपण सगळं बघितलेलं आहे की डिस्क्रिप्टिव्ह मेथड आहे, त्याच्यानंतर हिस्टॉरिकल मेथड आहे, ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती आहे. मग आपण आपल्या संशोधनासाठी कुठली मेथड यूज करणार आहोत ते आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर साधनं आपण कोणती वापरणार आहोत म्हणजे डाटा कलेक्शनसाठी आपण कुठली साधनं वापरणार आहोत ते आपल्याला याच्यामध्ये द्यायचं असतं. क्षेत्र म्हणजे आपला रिसर्चचा जो एरिया आहे तो कुठला असणार आहे. तर ह्या सगळ्या संदर्भात एक डिझाईन जी आहे ती आपल्याला ह्या 4th पॉईंटमध्ये करायची असते. एक योजना आपल्याला तयार करायची असते. त्याच्यानंतर आहे माहितीचे संकलन म्हणजे डेटा कलेक्शन. आपण रिसर्च डिझाईन केल्यानंतर डेटा कलेक्शनला आपण सुरुवात करतो. हे फार महत्त्वाचं आहे. जे काही टूल्स आपण ठरवले आहे की क्वेश्चनायरच्या माध्यमातून आपण माहिती गोळा करूया किंवा प्रत्यक्ष आपण इंटरव्ह्यू घेऊया किंवा फोनद्वारे आपण माहिती गोळा करूयात, पोस्टाने माहिती गोळा करूयात किंवा प्रत्यक्ष आपण व्हिजिट करूयात किंवा निरीक्षणं करूयात. तर हे सगळं माहिती गोळा करण्याची साधनं आहेत आणि ह्या माध्यमातून माहिती जी आहे किंवा आकडेवारी जी आहे ती गोळा केली जाते. ओके, त्याच्यानंतर 6वा पॉईंट आहे माहितीचे विश्लेषण. आता आपण जी काही माहिती गोळा केलेली आहे ती माहिती कच्च्या स्वरूपातील असते, याच्यामध्ये अनेक एरर असू शकतात. ओके, मग हे एरर काढण्यासाठी आपल्याला त्या माहितीचे विशिष्ट विश्लेषण करावं लागतं. तो डाटा जो आहे तो व्यवस्थित आयडेंटिफाय करून त्याचं सॉर्टिंग करावं लागतं. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यामध्ये सगळं माहितीचं वर्गीकरण केलं जातं, विविध तक्ते जे आहेत ते केले जातात आणि फायनली विश्लेषण जे आहे सविस्तर विश्लेषण जे आहे ते केलं जातं माहितीच्या विश्लेषणाच्या या पॉईंटमध्ये. ओके, त्याच्यानंतर 7वं आहे निष्कर्ष काढणं. आता जे काही विश्लेषण आपण केलेलं आहे त्या विश्लेषणाच्या बेसवर आपण फाइंडिंग जे आहेत
त्या फाइंडिंग्स ज्या आहेत त्या आपण काढत असतो. ओके, तर ते निष्कर्ष काढणं आणि त्याची उद्दिष्टांसोबत तुलना करणं हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. तर निष्कर्ष काढणे हा पॉईंटसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे या संशोधनाच्या पायऱ्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर 8 नंबरचा पॉईंट आहे अहवाल लेखन. आता तुम्ही जे काही निष्कर्ष काढलेला आहे, जे काही विश्लेषण केलेलं आहे, जे काही ॲनालिसिस केलेलं आहे, ते सगळं एका रिपोर्टमध्ये मांडणं म्हणजे ज्याला आपण थेसिस असं म्हणतो, थेसिस रायटिंग. तर ते थेसिस रायटिंगचं कामसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स असतात आणि त्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला किती फॉन्ट पाहिजे आहे, कुठला फॉन्ट पाहिजे आहे, लाईन स्पेसिंग कसं आहे, तुमच्या टायटलला फॉन्ट किती द्यायचा आहे, त्याच्यानंतर टेक्स्टला फॉन्ट किती द्यायचा आहे, त्याची साईज किती असणार आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अहवाल लेखनाच्या याच्यामध्ये असतात. ओके, त्याच्यासोबत काही सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला जोडायचे असतात, तेही महत्त्वाचे आहे. तर मग तुमचं रिपोर्ट रायटिंग जो आहे त्याला आपण थेसिस रायटिंग म्हणतो, तो फार महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ओके, आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे अहवाल सादरीकरण. म्हणजे ज्यावेळेस आपले PhDची व्हायवा लागते, तर व्हायवा लागल्यानंतर आपण जे काही 4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये किंवा 6 वर्षामध्ये काम केलेलं आहे, आपण जे संशोधन केलेलं आहे, तर त्या संशोधनाचं सादरीकरण जे आहे ते आपल्याला रेफरी, आपले गाईड, आपले चेअरमन आणि जे संशोधक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांच्या समोर जे आहे ते आपल्याला सादरीकरण करावं लागतं. तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळे पॉईंट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. 9 पॉईंटच्या माध्यमातून आपल्या रिसर्च स्टेप ज्या आहेत त्या बघायला मिळतात. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 ते 3 पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात आधी आपण संशोधनाची पुन्हा एकदा व्याख्या बघितली, जी आपण पार्ट 1मध्ये बघितली होती. आता हा आपण पार्ट 2 घेतलेला आहे. त्याच्यानंतर संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्या सविस्तर ज्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पलसुद्धा आपण व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संशोधनाच्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्यासुद्धा आपण व्यवस्थित उदाहरणासहित तुम्हाला सोप्या भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने तुम्ही ह्या कन्सेप्ट जर समजून घेतल्या तर नक्कीच प्रश्न कसाही आला तरी तुम्हाला तो इझिली सोडवता येऊ शकतो आणि चांगले मार्क्स जे आहेत ते तुम्हाला पेपर 1मध्ये मिळू शकतात. तर मित्रांनो, आता पुढच्या पार्टमध्ये म्हणजे पार्ट 3मध्ये रिसर्चच पार्ट आपण पुन्हा शिकवणार आहोत. त्याच्यामधले 2-3 पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. मग हे युनिट नंबर 2 जे आहे ते संपून जाईल. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.